नमस्कार मित्रांनो, आपल्या 3 दिवसाच्या मुंबई ते हेदी बाईक ट्रिपमध्ये तुमचं स्वागत आहे. या ट्रिपमध्ये आपण कोकणातील काही अप्रतिम ठिकाणं एक्सप्लोर करणार आहोत. पण ही ट्रिप जशी प्लॅन केली होती तशी झाली का? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. बाईकचा सगळा सेटअप तयार होता. कॅमेरे, ड्रोन, लगेज सगळं चेक केलं होतं. सकाळी साधारण 11 वाजता आम्ही मुंबईच्या लालबागमधून निघालो. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी जातोय कोकणात. तुम्ही म्हणाल सारख्या सारख्याचं कोकणात काय? तुम्हाला सांगतो, मी जवळजवळ आता 1 महिना कोकणात राहून आलो आहे. म्हणजे काही दिवस माझ्या गावी, काही दिवस बायकोच्या गावी. जवळपास 1 महिना मी राहिलो, पण अजूनही कोकण काय माझी पाठ सोडत नाही आहे. सो पुन्हा एकदा कोकणाच्याच रस्त्यावरती जाणार आहेत. सुरुवातीला फार शूटिंग न करता पनवेलच्या पुढे गेल्यावर व्लॉग सुरू करायचा असा विचार होता. पण मित्रांनो, राईड सुरू झाली आणि काहीच प्रॉब्लेम आला नाही असं कधी होतं का? आपण म्हणतो ना, आपण नेहमी ट्रिप करताना काही ना काय पनवती कधी कधी लागलेली असते आपल्या मागे. तशी आता एक पनवती लागली माझ्या मागे. आपल्या गाडीला एक कंपनी फिटेड USB सॉकेट आहे, ज्यातनं चार्जिंग होते. शिवाय मी ड्रोनसाठी इकडे एक आणखी चार्जिंग सॉकेट लावलं आहे. आणि कमालीची गोष्ट, आता दोन्ही पण काम करत नाही आहेत. सो जे मी चार्जिंगसाठी ज्याच्यावरती डिपेंडेंट आहे ते दोन्ही सॉकेट्स आता बंद आहेत. पनवेलला पोहोचेपर्यंत बाईकने पहिला धक्का दिला. माझ्या दोन्ही USB चार्जिंग सॉकेट्स अचानक बंद पडल्या. आता नॅव्हिगेशन, ॲक्शन कॅमेरा आणि फोन चार्जिंग सगळं त्यावर अवलंबून होतं. ट्रिपच्या पहिल्याच तासात हा प्रॉब्लेम समोर आला होता. त्यामुळे आधी तो सोडवणं गरजेचं होतं. मग सुरू झाली मेकॅनिक शोधण्याची मोहीम. आय थिंक तिकडे गॅरेज होता, पण मी पुढे गाडी घातली. जाऊन दे, चला पुढे पाहूया. असंच होतं आहे ते अशा पॉईंटवरती की अचानक तुम्ही गाडी फिरू नाही शकत. बरं मी म्हणतो की तुमच्यावर असं झालं आहे का की जेव्हा तुम्हाला टायर पंक्चरवाला पाहिजे असतो तेव्हा गॅरेजवाला भेटत असतो, जेव्हा गॅरेजवाला पाहिजे असतो तेव्हा टायर पंक्चरवाला भेटत असतो, जेव्हा नाश्ता पाहिजे असतो तेव्हा जेवणाची हॉटेलं भेटत असतात, आणि जेव्हा जेवण पाहिजे असतं तेव्हा नाश्त्याची हॉटेल भेटत असतात. पनवेल, पेन, वडखळ, नागोठणे एकामागून एक ठिकाणं मागे पडत होती. पण योग्य गॅरेज काही मिळत नव्हतं. फ्लोमध्ये नागोठणे कधी गेलं हे सुद्धा कळलं नाही. आपण नॉनस्टॉप होता नागोठण्यापर्यंत आलो आहे, इन शॉर्ट वाकणपर्यंत आलो आहे, आणि पुढे अजून नॉनस्टॉपच जातो आहे. जेव्हा प्रॉब्लेम झाला आहे की चार्जिंग सॉकेट चालत नाही आहेत, तो पहिला क्लिअर केला पाहिजे. मागे थांबलो होतो एका ठिकाणी, पण काही उपयोग नाही झाला. तो बॅटरीवाला होता, आणि दुसरं गॅरेज जे होतं ते 2 किलोमीटर पाठीमागे होतं. सो पाठीमागे जाणं मला पटत नाही. पुढे जात राहूया. अजून काय वेळ नाही गेली आहे. चार्जिंग पण एक 40-45% आहे. सो अर्धा तासात जरी हा प्रॉब्लेम सॉल्व झाला तरी काही इश्यू नाही. सो आपण पुढे जातो, आता मागे नाही जात आहे. अरे बाबा, हे गॅरेजवाला भेटत नाही आहे. काय झालं आहे गॅरेजवाल्यांना आज? जसा वेळ जात होता तसं मनात एकच विचार सुरू होता. आज खरंच वेळेत हेदवीला पोहोचणार का? अखेर कोलाडमध्ये एक गॅरेज मिळालं. थोडी तपासणी केल्यानंतर मेकॅनिकने एक USB सॉकेट पुन्हा चालू करून दिले. दोन्ही नाही, पण किमान एक तरी सुरू झाली होती. आता म्हणलं जे आहे त्यावर ट्रिप पुढे चालू ठेवली. जे आपले USB केबल्स होते, USB चार्जिंग पॉईंट जे होते ते चालत नव्हते. तो पनवेलपासून फक्त मी गॅरेज शोधतोय, पण मला गॅरेज भेटले नाहीत. जे भेटले तिथे काही ऑप्शन नव्हते. आता कोलाडला पोहोचतो, आणि शेवटी तो प्रॉब्लेम शेवटी आता रिझॉल्व झाला. USBचा प्रश्न सुटला होता, पण आता दुसरा शत्रू समोर उभा होता. कोकणाचं कडक ऊन. उन्हामुळे अक्षरशः जीव काढला होता. सतत पाणी पित होतो, तरीही डिहायड्रेशन जाणवत होतं. हेल्मेटच्या आत घाम आणि बाहेर तापलेला रस्ता. पण कोकण जवळ येत असल्यामुळे उत्साह अजूनही कायम होता. तर मित्रांनो, म्हणतात ना, एखादी पिढ्या आपल्या जेव्हा पाठीसते ना तेव्हा त्या राईडची मजा येत नसते.
ती पिढी आता निघून गेली, चार्जिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि तिथून कोलारपासून जी गाडी सोडली आहे मी, जाम भारी मजा येते. सोबत गाणी पण सुरू केली आहेत. त्या प्रॉब्लेमच्या याच्यामध्ये मी गाणीसुद्धा ऐकत नव्हतो, तसंच चालू होतं. आता गाणीसुद्धा सुरू केली आहेत. काय भारी फील होतो आहे. आता माणगावच्या रोडला आतमध्ये आलो आहे, जो सिंगल लेन आहे माणगावचा. बघू इथे काही खाऊ. पण आता मला थांबण्याचं मूड नाही करत, कारण आता एवढा वेदर पण मस्तपैकी क्लाउडी झालं आहे जरासं. सो ही थांबण्याची वेळ नाही, ही सुसाट पळवायची वेळ आहे. खाऊ कसा, चला चला चला. हे पहा समोर क्लायमेट किती मस्त आहे. आणि माणगावला असं बिना ट्रॅफिकचं जाणं हे सुख आहे. नाही तर ह्या रोडला किमान तुमची 15-20 मिनटं फुकट गेल्याशिवाय जर तुमचा रस्ता क्रॉस झाला तर तुमचं नशीबच म्हणायचं. तर मित्रांनो, पनवती काही सुटत नाही आहे. एक प्रॉब्लेम सॉल्व ना झाला, थोडक्यासाठी आता इन्स्टा वाचला. हे पहा, हा बॉल आतमधनं तुटला आणि इन्स्टावर माझ्या गळ्यात पडला. नशीब गाडी जास्त स्पीडला नव्हती. मी पॉज घेतला होता गाणी चेंज करण्यासाठी. हॉरेबल आहे सगळं आता. असो, चला चेंज करूया आणि राईट कंटिन्यू करूया. ज्या बरेचशा मित्रांनी मला विचारलं होतं की हा हेअरबँड टू स्टिकमध्ये का टाकून देऊ. आज जर हेअरबँड नसते ना तर हा 360 जो आहे तो रस्त्यातून तुटला असता. आज 360 आहे तर रस्त्यातून पडून तुटला असता. या हेअरबँडमुळे असं मी घालतो. तुम्ही पण जर ते डिस्प्ले झाली ठीक तर ती गाडीच्या अँगलमध्येच पाडवी. आणि आता पण ही गाडी येऊन माझ्या अंगावरती पडली. हो, हा दुसरा बॉल टाकतो. आपण कोकणात चाललो आहे. कोकणात अशी किती पण नजर लागून दे, आपल्याकडे एक जाली मिळाली आहे. बघायचं काय लिंबू, काय होणार नाही. मित्रांनो बघा, मस्त गाव आहे. काय घर आहे त्यात. पावसामध्ये जेव्हा इथे वरती पूर्ण हिरवगाळ होणार, काय ना मजा येत असेल मग तेव्हा राहायला. इंदापूर, माणगाव, पोलादपूर, खेड करत करत मी हळूहळू कोकणाच्या आत प्रवेश करत होतो. सो घाट लागलाय. हा कशेडीचा स्टार्टिंग पॉइंट आहे. आपण कशेडी घाट चढणार नाही, आपण सरळ जाणार बोगद्यात ना. पण कशेडी घाट आता ऑलमोस्ट बंद झालेला आहे. मुद्दाम कॅमेरा इथे ह्यासाठी चालू केला, ही जी कॉर्नरिंग आहे ना ती करण्याची जी मजा येते ना, वा. हे हॉटेल एक बेस्ट आहे. जर तुम्ही कधी आलात ना पाठी, अन्नपूर्णा नाव आहे. हॉटेलमध्ये बसून पाठीमागे, हॉटेलच्या पाठीमागच्या साईडला एकदम फर्स्ट क्लास व्ह्यू आहे. कधी तुम्ही मान्सूनमध्ये चांगला पाऊस असेल ना, जेव्हा पूर्ण हिरवगार होईल त्यावेळेला या. तुम्हाला खरोखर त्या हॉटेलमध्ये बसून जेवण एवढं काही खास नाही आहे, पण तो व्ह्यू भारी आहे खूप. मला एक समजत नाही, एकदा सांगतात 150चा स्पीड आहे, एकदा सांगतात 80चा स्पीड आहे. माणसानं चालवायचं किती स्पीडला. हो, हा उठून बसल्यावर त्याची फील आहे ना बाबा, वा 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 वा. चला आता इथून पुढे 2 तास अजून बाकी आहेत. तर मित्रांनो, आता आपण खेड भरणे नाकाकडे पोचलो आहे. आणि मग समोर आला भोसटे घाट. हा घाट पाहताच मी बाईक बाजूला घेतली, कारण इथलं दृश्य ड्रोनशिवाय कॅप्चर करणं म्हणजे अन्याय झाला असता. वरून दिसणारे वळणावळणाचे रस्ते, हिरवाई आणि शांत वातावरण दिवसभराचा थकवा काही क्षणांसाठी विसरायला लावणारं होतं.
ड्रोन शूट पूर्ण करून पुन्हा राईड सुरू झाली. कलंबस्ते मार्गे मी हेदवीच्या आतील रस्त्याला वळलो. इथून रोड दाखवतोय तो. हा जातोय आतमध्ये, हात जातो ना रोड. हेदवीकडे हात जातो रोड. हेदवीकडे हात रोड जातो का? हेदवीला मग कुठून? तिकडनं. हा आता इथेच कुठे आपण नाश्ता करूया जरा. आता सूर्यास्त जवळ येत होता. दिवसभराचा प्रवास शरीरावर जाणवायला लागला होता. साधारण 5:45 सुमारास मी पाचळला पोहोचलो. भूक जोरात लागली होती म्हणून रस्त्याच्या कडेला बाईक लावली. समोरच्या दुकानात चहा आणि वडापाव खायचा विचार करत होतो. खायला आहे का? काय खायला? काय चहा आहे का? बाईकवरून खाली उतरलो आणि पुढच्या काही सेकंदात जे घडलं त्यासाठी मी अजिबात तयार नव्हतो. अचानक जोराचा आवाज झाला. या लवकर दादा. हो दादा या. एका 4 व्हीलरने समोरच्या स्कूटरला जबरदस्त धडक दिली. हे आपल्या तांबीतले आहेत, निर्वळ याच्यातलेच आहेत, रामपूरचे आहेत. जरा घेऊन जाऊ पटकन. लाईट केला जाऊ दे. आहे ते स्वतः येतील ते. सगळे इतक्या वेगाने घडलं की काही क्षण मला काहीच सुचत नव्हतं. सगळं तुटलंय. नाही, खूप भयानक ॲक्सिडेंट झाला तिकडे. जस्ट मी ते चहा प्यायला थांबलो आणि तिकडे कारवाल्याने स्कूटरवाला खूप बेकार प्रकारे उडवला. हो दादा, तेच हो दादा. चष्मा दादा. हो दादा, त्यांचा चष्मा आहे बघा. त्यांचा चष्मा पडला बहुतेक. गाडी 4-5 गोलंट्या खाऊन आतमध्ये खड्ड्यात जाऊन पडली. माणसाचा हात पाय सगळं तुटलंय. डोकं पण बहुतेक तुटलंय. भीती वाटायला लागली आता कुठं जाऊ की नको. पाय उचलला त्याने, पाय सगळा असा खाली पडला त्याचा. रायडर म्हणून आपण रोज रस्त्यावर असतो, पण अशा घटना जेव्हा डोळ्यांसमोर घडतात तेव्हा त्याचा परिणाम खूप वेगळा असतो. मी अक्षरशः हादरलो होतो. काही वेळ तिथेच थांबून स्वतःला सावरलं, पण मनातून तो प्रसंग काही जात नव्हता. उरलेला प्रवास मी जवळजवळ शांततेत केला. बाईक पुढे जात होती, पण डोक्यात सतत त्या अपघाताचेच विचार सुरू होते. काय बोलू ना सुचत नाही आता मला की जस्ट मी त्या रोडवरती त्या काकांना विचारलं की काका चहा आहे का, आणि मी गाडी आत घातली आणि एक्झॅक्ट तिथूनच त्या माणसाला तो कारवाला फरफटत घेऊन गेला. स्कूटरची तर पूर्ण ती संपली, टोटल लॉसच झाली. गाडीचे जाऊन देत, पण माणसाला पण त्याने पूर्ण डॅमेज करून टाकलंय. पाय बी सगळं तुटलंय त्याचं. बाबा खरोखर आपण म्हणतो आपण ट्रॅव्हल करतो, गाड्या चालवतो, नाही रे इतकं सोपं नाही ते. वा, आणि हा आला हेदवी दशभुज गणपती मंदिर. अरे बापरे, तो बघा लांबपर्यंत तुम्हाला दिसत असेल ना. हां, तर तोच तिकडे आहे समुद्र. तर तुम्ही लांब दिसत असेल तुम्हाला की नाही माहीत नाही, पण जे काही त्या लाईटी पेटत आहेत ना, तो आहे समुद्र. अखेर संध्याकाळी मी हेदवीला पोचलो.
आणि माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी सागर सावली हॉटेलमध्ये चेक इन केलं. दिवसभरात अनेक गोष्टी घडल्या होत्या. USB चा प्रॉब्लेम, प्रचंड ऊन, भोसते घाट आणि डोळ्यांसमोर घडलेला अपघात. पहिला दिवस संपला होता, पण खरी कोकण सफर अजून सुरू व्हायची होती. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच बाईक राईड्स व ट्रॅव्हल व्लॉगसाठी सोबत राहा. तोपर्यंत राईड सेफ, वेअर हेल्मेट आणि एन्जॉय द जर्नी.